नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण थंडगार असं कैरीचं पन्ह तयार करणार आहोत। रेसिपी एकदम सोपी आहे, पटकन पन्ह तयार करायला घेऊया। तर इथं मी 5 अशा कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घ्यायच्या, त्याच्यानंतर कपड्याने व्यवस्थित अशा पुसून घ्यायच्या आहेत आणि त्याच्या देठाकडला जो भाग असतो तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर अशाच पद्धतीने सगळ्या कैऱ्यांचा देठाकडचा भाग मी कट करून घेणार आहे। तर बघू शकता इथं आपल्या सगळ्या कैऱ्या झालेल्या आहेत कट करून। आता एक कुकर घ्यायचा, कुकरमध्ये सगळ्या कैऱ्या घालून घ्यायच्या आहेत। एक तांब्यावर पाणी घालून घ्यायचं आणि कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। तर इथे कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकर थंड सुद्धा झालेले आहेत आणि बघू शकता आपल्या कैऱ्या सुद्धा चांगल्या अशा शिजलेल्या आहेत। आता ह्याच्यातला सगळा पल्प जो असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, सालींमधला सुद्धा। बघू शकता या पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने सगळा पल्प मी काढून घेणार आहे। तर इथं आपला सगळा पल्प जो आहे तो काढून झालेला आहे, बघू शकता। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये हा सगळा पल्प काढून घ्यायचा आहे। सगळा पल्प काढून झाला की इथं मी फ्रेश असा पुदिना घेतलेला आहे, एक वाटीभर असेल, स्वच्छ धुवून तो सुद्धा घालून घ्यायचा। 1 चमचा बडीशेप घालून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर 1 पाव चमचा इथं मी काळी मिरी पूड घेतलेली आहे, ती घालून घ्यायची। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि 1 पाव चमचा इथं मी काळं मीठ घातलेलं आहे आणि 4 ते 5 चमचे फक्त पाणी ॲड करायचं आहे आणि याची स्मूथ अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। पेस्ट आपली तयार करून झालेली आहे। त्याच्यानंतर इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर, त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि इथं मी अर्धी वाटी साखर घालून घेतलेली आहे। साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे व्यवस्थित अशी। तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळाचा सुद्धा इथं उपयोग करून घेऊ शकता। आता पन्ह करण्यासाठी तुम्ही कैऱ्या कशा घेतात, म्हणजे समजा जास्त आंबट अशा कैऱ्या असतील तर इथं साखरेचं प्रमाण वाढू शकतं। 1 वाटी किंवा 1.5 वाटी इथं तुम्ही साखर घेऊ शकता, समजा जास्त आंबट कैऱ्या असतील तर इथं बघू शकता आपली साखर वितळलेली आहे। आता याच्यामध्ये जे आपलं मिश्रण आपण वाटून घेतलेलं आहोत ते सगळं घालून घ्यायचं आहे। थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि सगळं मिश्रण जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि बारीक गॅसवर एक 10 ते 12 मिनटं आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे। तर हे थोडंसं उकळून घेतल्यामुळे काय होतं की याच्यातले सगळे मसाले जे असतात ते रिलीज होतात आणि पन्ह्याची टेस्ट जी असते ते ना खूप सुंदर लागते पन्ह पिताना। हे कैरीचं सिरप जे आहे ते तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता। आता याच्यामध्ये मी पाव चमचा काळं मीठ घातलेलं आहे, पाव चमचा चाट मसाला घालून घेतलेला आहे, व्यवस्थित असं मिक्स करून ठेवायचं आणि हे सिरप जे आहे ते थंड झाल्यावरच आपल्याला काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये घालून ठेवायचं आहे। जेव्हा तुम्हाला पन्ह तयार करायचं असेल तेव्हा थोडंसं याच्यातलं सिरप घ्यायचं आणि आपल्याला पन्ह तयार करायचं आहे। तर इथं बघू शकता आपलं हे कैरीचं सिरप जे आहे ते इथं रेडी झालेलं आहे। आता या सिरपपासून आपण कैरीचं पन्ह तयार करणार आहोत। तर मला जेवढं पन्ह तयार करायचं असेल तेवढं मी इथं सिरप घेतलेलं आहे, बघू शकता। काढून घ्यायचं एका भांड्यामध्ये, जेवढं पातळ लागेल तेवढं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे। तर इथे मी 1 तांब्याभर पाणी वापरलेलं आहे। थोडं थोडं करून पाणी घालायचं, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं करून पाणी घातलं तर काय होतं की पटकन असं पातळ होत नाही, जेवढं पाण्याचा आपल्याला अंदाज येतो। तर इथे मी बरोबर 1 तांब्याभर पाणी वापरलेलं आहे। इथे समजा तुम्हाला साखर किंवा मीठ कमी वाटलं असेल तर इथं ॲड करू ठेवू शकता तुम्ही।
त्याच्यानंतर थोडंसं थंड पाणी येण्यासाठी आईस क्यूब घालून घेतलेलं आहे. चांगलं असं वर खाली करून घ्यायचं आहे आणि मस्त असं आपलं इथं कैरीचं पन्हं रेडी झालेलं आहे. बघू शकता एक नंबर टेस्ट झालेली आहे कैरीच्या पन्ह्याची आणि एकदम होममेड असं हे ड्रिंक आहे. एकदम या कडकडी अशा उन्हामध्ये मस्त असं कैरीचं पन्हं एकच नंबर. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि नक्की तुमच्या घरी ट्राय करा. अगदी भारी लागते. तर पुन्हा भेटूया आपण नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. नक्की घरी ट्राय करा कैरीचं पन्हं.